नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक विधान केले. ते म्हणाले, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, आता आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशन झालेली आहे. इतक्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर तुम्हाला 7 जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असे शहा म्हणाले. केवळ संपूर्ण भारत देशातच नाही तर विदेशातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डंका वाजतो. त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना तर बाबासाहेबांचे नाव घेणे म्हणजे स्वर्गासारखेच वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या अनुयायांनाच नव्हे तर देशातील सर्वांनाच शिक्षित व्हा असा सल्ला दिला होता. या निमित्ताने काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या हाती शहा यांनी आयतेच हत्यार देऊन टाकलेले आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने शहा यांचा राजीनामा मागितला, पण शहा राजीनामा देतील हे शक्य नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी शहांचा बचाव करण्यासाठी अनेक ट्विट केले. त्यांनी काँग्रेसवर मनसोक्त टीका केली, परंतु त्यांना जमले नाही. मग अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करणार नाही असे सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेली राजीनाम्याची मागणी ही शहा यांनी मोठ्या हुशारीने टोलावली. माझी राजीनामा देण्याची तयारी आहे, पण तुम्हाला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही असा पलटवार अमित शहा यांनी केला. काँग्रेसने आपल्या विधानाची तोडफोड केली आणि त्यातून चुकीचा अर्थ काढला असे शहा म्हणाले. आपले पूर्ण भाषण न दाखवता केवळ 15 सेकंदाचे विधान दाखवले गेले. याचा शहांना जो प्रत्यय आला तो अनेकांना अनेकदा यापूर्वी आलेला असेल. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू झाल्यानंतर त्यात पास होण्यासाठी ज्याला जे जे वाटते ते प्रत्येक जण टाकत असतो. अमित शहा बोलता बोलता जे बोलून गेले ते ज्यांना ज्यांना गंभीरपणे घ्यावेसे वाटले त्यांनी आता ते गंभीरपणे घेतले नसते तरच नवल. केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता देशाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा सर्वत्र जाणवत आहे. प्रश्न हाच आहे की गृहमंत्री पदासारख्या सर्वोच्च पदावर असलेल्या अमित शहा यांनी हे विधान करण्यापूर्वी त्यांची शहानिशा केली असती तर बरे झाले असते. अदानी आणि ईव्हीएम हे 2 विषय आता चावून चावून चोथा झालेले आहेत. 4 महिन्यांपूर्वी लोकसभेसाठी जे चलनी नाणे होते ते आता विधानसभेत चाललेच नाही. त्यामुळे विरोधकांना या निमित्ताने सरकारवर टीका करण्याचा जणू परवानाच मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, त्यांनी केलेल्या देशकार्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारणच नाही. त्यामुळेच बाबासाहेबांना देव मानणाऱ्या त्यांच्या कोट्यावधी अनुयायांना शहा यांचे शब्द निश्चितच आवडणार नाहीत. शहांसारख्या चाणक्याला हे कसे कळले नाही हाच आमच्या समोर प्रश्न आहे. खरी गोष्ट अशी आहे की आंबेडकर आंबेडकर असा नारा लावणारे सर्वच आंबेडकरांचे भक्त नाहीत, पण वरकरणी का होईना त्यांच्या मनात जे आहे ते त्यांच्या मुखात येत नाही. बाबासाहेबांच्या तेजाने तळपत असलेल्या वलयांकित प्रकाशात, याशिवाय त्यांच्या असंख्य अनुयायांमध्ये सध्या जो काही हाहाकार उडाला आहे त्याला शमवणे हे अमित शहा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बाकी कालच्या विधानामुळे बाबासाहेब किती लोकप्रिय आणि किती महान आहेत याची पुन्हा प्रचिती आली यात संशय नाही. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.